बोला सर्वांनी नमस्कार. नमस्कार. आज आपल्या या मल्टीमिली रायझिंग फोनिक्स कंपनीचा पहिला वाढदिवस आहे. बाळ छोटंसं आहे, पहिला वाढदिवस होते. आता दुसऱ्या वाढदिवसाला आपण याहीपेक्षा मोठा हॉल आणि याच्याहीपेक्षा प्रचंड गर्दी होईल अशा पद्धतीनं दुसरा हॉल आणि हॉटेल आपल्याकडे असायला पाहिजे, असं आपण प्रत्येकानं काम करूया. नंबर 1. नंबर 2 की आपलं हे जे मल्टीबेरी जे औषध आहे किंवा आपण त्याला मल्टीबेरी ज्यूस असं म्हणतो. आता हे आपण लोकांपर्यंत घेऊन गेल्यानंतर लोक विश्वास ठेवत नाही. या अगोदरच्या बऱ्याचशा कंपन्या बाजारामध्ये आलेल्या आहेत, लोकांना त्याचे गुण आलेले नाही. परंतु ज्यावेळेला मी हे प्रोडक्ट लोकांपुढे घेऊन गेलो त्यावेळेला अजूनही काही लोकांकडून मी पैसे घेतलेले नाही. तुम्हाला गंमत वाटेल, त्यांना मी दिले. म्हणलं प्या तुम्ही, गुण नाही आला तर पैसे देऊ नका. मग त्यांना बऱ्याचशा लोकांना गुण आला, त्यांनी त्यांना सांगितले, साखळीच निर्माण झाली. आणि आता ह्या प्रोडक्टला भरपूर मागणी त्या परिसरामध्ये, पुण्याच्या परिसरामध्ये, खेड, राजगुरुनगर तिकडे सुरू झालेली आहे. त्याचबरोबर मी त्यांचे काही व्हिडिओ पण काढलेले, पण त्या व्हिडिओमध्ये मी स्वतःचा चेहरा माझा घेतला नाही, फक्त त्यांचेच व्हिडिओ काढले आणि ते टाकले की म्हणलं थोडे दिवस आपण जरा पडद्याच्या पाठीमागून राहू, बघू पुढे काय होते ते, नंतर आपण पडद्यावर येऊया, मग व्हिडिओ काढू आपण त्यांचा आणि आपला समाजासमोर, अशा पद्धतीने. त्याचबरोबर आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे, प्रत्येक वेळेला ह्या टीममधून मार्गदर्शन करणारे आपले करपे सर आहेत, पुन्हा पावशे सर आहेत, आणि मग सर आमचे टीम लीडर राजगुरुनगर खेडचे आहेत. आणि त्याचबरोबर आता मला थोडंसं इतर काही माझं काम असल्यामुळे शाळेचं किंवा इतर जरा थोडासा वेळ कमी मिळतोय, परंतु ह्या एवढ्या 1-1.5 महिन्यामध्ये मी एकदम फ्री माइंडेड होईल. आणि त्यानंतर आपल्याला राजगुरुनगरचं नाव या संपूर्ण कोपरगाव तालुक्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल, एवढं जबरदस्त आम्ही काम करणार आहे. आणि आपल्या औषधांचा जो गुण आहे किंवा इतर औषधांचा जो गुण आहे आपले ह्या इतर जे लेडीजसाठी जे लेडीज केअर जे आहे वुमन, तर त्याचाही जबरदस्त असा फायदा झालेला आहे. इतकंच काय तर कधी कधी गंमत सुद्धा वाटेल तुम्हाला. आता माझ्या या धावपळीच्या जीवनामध्ये जरासा खूप त्रास झाला, आणि त्रास झाल्यानंतर 4-5 दिवसापूर्वी मला थोडंसं असं हातपाय दुखल्यासारखं, मी एकाला जरा दाखवलं तर डॉक्टर म्हणजे जरा हे तुम्हाला काळजीची लक्षणं दिसत आहेत. तर मग म्हटलं अरे औषध तर आपल्याच घरात आहे, मग आपण काय करायचं. तर मीच का आता 2-4 दिवसापूर्वी माझ्याकडे असलेली एक बाटली म्हणजे फोडली, ती घ्यायला सुरुवात केली. पहिल्या दिवसापासून मला लगेच आरामाला सुरुवात झाली. म्हणजे हे औषध तुमचं कावीळ असू द्या, हातपाय दुखत असू द्या, किंवा इतर कोणतंही असू द्या, डोकं दुखत असू द्या, कायमची सर्दी, सायनस जो प्रकार आपण म्हणतो, प्रत्येक गोष्टीवर काम करणारे हे औषध आहे. मग आता फक्त एकच आपल्याकडे कमी पडते गोष्ट कोणती, की आपण जे आपलं प्रोडक्ट घेऊन समोरच्याकडे जातो त्याला आत्मविश्वासानं सांगितलं पाहिजे की मी घेतलंय, मी स्वतः वापरलंय, तू वापर, नाही कुणाला पैसे परत देतो, पैसे परत दे, आणि देऊ सुद्धा नको, नंतर येतो पैसे द्या, पण दुप्पट घेतो. दुप्पट म्हटलं की म्हणते नाही आताच पैसे घेऊन चालला, दुप्पट नाही. काही तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.